नमस्कार, सुप्रभात. मी अंकिता जाधव. आपण पाहताय जय महाराष्ट्र बातमीपत्रात तुम्हा सगळ्यांचं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून. छगन भुजबळांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेतून विरोध होतोय. सुहास कांदे आणि छगन भुजबळ वाद हा पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळतंय. तर छगन भुजबळांनी नाशिकच्या प्रलंबित पालकमंत्री पदावरती वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादीचे नाशिकमध्ये 7 आमदार आहे, तर पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीकडे यायला पाहिजे असं छगन भुजबळांनी म्हटलं होतं. याच वरती आता सुहास कांदे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे छगन भुजबळांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेतून मात्र आता विरोध होत असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. त्यामुळे एकंदरीतच नाशिकमधील छगन भुजबळ आणि कांदे हा वाद बहुचर्चित आहे आणि पुन्हा एकदा आता या पालकमंत्री पदावरून हा वाद पेटल्याचं दिसून येतंय. तर छगन भुजबळांच्या पालकमंत्री पदावरील वक्तव्यावरती आता सुहास कांदेंनी प्रतिक्रिया दिली आहे. या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून. किरण, छगन भुजबळांच्या पालकमंत्री पदाला शिवसेनेतून विरोध होतोय, काय अधिक अपडेट? अंकिता, नवीन सरकार येऊन जवळपास 8 महिने लोटले असले तरी नाशिक आणि रायगड या दोन्ही पालकमंत्री पदावरती वाद अद्याप कायम आहे. नाशिकचा जर आपण विचार केला तर नाशिकमध्ये तिन्ही महायुतीचे जे प्रमुख पक्ष आहेत या तिघांनीही या नाशिकच्या जागेवरती दावा केल्याने हा वाद विकोपाला गेलेला आहे. कालच मंत्री भुजबळ यांनी ज्या कुंभमेळ्या संदर्भात एक आढावा बैठक घेतली. या सगळ्या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे सर्वाधिक आमदार नाशिकमध्ये आहेत, त्यामुळे आम्ही दावा केलेला आहे पण वाद कुठलाही नाही अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे. या सगळ्या गोष्टीनंतर आता शिवसेनेमधून मात्र भुजबळांच्या या सगळ्या वक्तव्याला विरोध होत आहे. राष्ट्रवादीच्या पालकमंत्री पदाचा जो दावा आहे या दाव्याला विरोध होत आहे. शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी भुजबळ जर पालकमंत्री होत असतील तर माझा विरोध आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलेलं आहे. त्यामुळे महायुतीमध्येच या पालकमंत्री पदावरून हा वाद एकूणच रंगलेला आहे. मागच्या काही महिन्यांपासून हा वाद आहे. त्यामुळे आता एकमेकांवरती आरोप होत असल्याने पालकमंत्री नेमकं कुणाला मिळेल या संदर्भात सस्पेन्स हा वाढलेला आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरती म्हणजे अर्थातच मुख्यमंत्री या सगळ्या गोष्टींवरती काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल. निश्चित. तुर्तास धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.